मी सायली फॅशन डिझायनरमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला फोरटक्स ब्लाउजचा चार्ट सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला हा चार्ट बघून कुठल्याही साईजची म्हणजेच 28 पासून ते 46 पर्यंत किंवा 48 पर्यंत पूर्ण ब्लाउजची एकदम परफेक्ट कटिंग करता यावी, यासाठी मी तुम्हाला हा चार्ट सांगणार आहे। तर ह्या चार्टमध्ये मी तुम्हाला साईजनुसार शोल्डर कसं घ्यायचं, मुंडा कसा टाकायचा, त्याचबरोबर साईजनुसार गळारुंदी कशी घ्यायची हे सांगणार आहे। आणि हे सगळं झाल्यानंतर म्हणजे यामध्ये मी तुम्हाला 4-5 चार्ट्स आहे ते एकत्र करूनच सांगणार आहे। तर त्याचबरोबर साईजनुसार हा जो फोरटक्स आहे ब्लाउज, तर त्याचे 4 टक्स हे कसे टाकले गेले पाहिजे, त्यातलं अंतर आहे हे कसं आलं पाहिजे, त्याचबरोबर याची क्रॉस पट्टी झाली, हे सगळं व्यवस्थित अतिशय सावकाश आणि स्टेप बाय स्टेप सांगणार आहे, जेणेकरून हा चार्ट बघून तुम्हाला कुठल्याही साईजचे एकदम परफेक्ट ब्लाउज पीसची कटिंग करता यावी यासाठी। ठीक आहे, तर यासाठी आपला हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा। तर आता आपण चार्टला सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी मी तुम्हाला हे सांगते की आपल्याला कुठल्या साईजनुसार छातीचा चौथा भाग किती होतो ते, आणि आपण छातीची घडी किती टाकणार असतो ते। ठीक आहे, तर हे बघा इथे मी लिहिते छाती, ठीक आहे, त्यानंतर लिहित आहे छातीचा चौथा भाग, आणि त्यानंतर लिहित आहे छातीची घडी, ठीक आहे। तर हे बघा, हे असं पार्ट करून घेते मी, म्हणजे तुम्हाला पण समजायला सोपं जाईल। तर ह्या पद्धतीने तुम्ही पण ड्रॉ करून घ्यायचं आहे, ठीक आहे। तर आता काय करायचं आहे, तर हे बघा इथे काय आता मला वाटत नाही की सगळे आपले साईज बसेल, पण जेवढी बसते तेवढी मी तुम्हाला आता सांगते आणि बाकीचं रफ करून परत सांगते, ठीक आहे। तर तुम्ही काय करायचं, सगळ्यात आधी हा चार्ट असा काढून घ्यायचा आहे। तर पहिला कॉलम कुठला आहे, छाती, त्यानंतर दुसरा आहे छातीचा चौथा भाग, आणि त्यानंतर आहे छातीची घडी, ठीक आहे। तर आपली पहिली साईज किती आहे, 28, ठीक आहे। तर 28चा चौथा भाग किती होत असतो, 7। तर तो कसा काढायचा ते मी सांगते। हे बघा, 28ला आपण भागिले करत असतो 4ने का, कारण चौथा भाग आहे। तर ते किती झालं मग, 7 चोक 28, छातीचा चौथा भाग किती झाला मग इथे, 7, ठीक आहे। यानंतर छातीची घडी, आता काय करायचं, ह्या 7 मध्ये आपल्याला मार्जिन ऍड करायचं। तर फोरटक्ससाठी आपण घेतो असतो 2 इंच मार्जिन, तर किती झाले, 7, 8 आणि 9। तर आपली छातीची घडी किती झाली मग, ही 9ची, म्हणजे ज्या वेळेस बघा आपण मार्जिन सहित जेव्हा छातीचा चौथा भाग आणि 2 इंच ऍड करून पूर्ण टाकत असतो, जेवढं आपण कटिंग करत असतो, तर ती झाली आपली छातीची घडी, ठीक आहे। तर हे झालं 28चं। त्यानंतर आता पुढची साईज आहे आपली 30। तर सेम तसंच करायचं, परत 30ला आपल्याला भागिले करायचं आहे 4ने, तर ते किती झालं, 7.5। तर हे बघा 7.5 ह्या पद्धतीने लिहायचं आहे, 7 आणि वरती अर्धा इंच, ठीक आहे। तर इथे लक्षात ठेवा की ॲक्च्युली आपली जी साईज आहे ना छातीची, ती कशी असते 28 पासून, तर मी तुम्हाला आता 44 पर्यंत सांगणार आहे। तर 28, 30, 32, 34, 36, 38, 40, 42 आणि 44, ठीक आहे। तो 2-2 इंचाचा गॅप असतो, म्हणजे आपल्या समसंख्या कशा असतात तसं, फक्त 28 पासून 44 पर्यंत असतं, ठीक आहे। तर सेम म्हणजे तुमच्या लक्षात राहण्यासाठी सांगते की छातीचा चौथा भाग पण तसाच असतो, 7 पासून स्टार्ट होतो आपला, आणि तो आता सपोज लास्टची किती आहे 44, तर 44चा चौथा भाग किती होतो, 11, म्हणजे 7 पासून 11 पर्यंत चालू होतं, फक्त त्यामध्ये अर्धा इंच वाढत जातं। म्हणजे बघा इथे आलं 7, तर इथे किती आलं 7.5, त्याच्या पुढे किती येणार 8, 8.5, 9, 9.5 ह्या पद्धतीने, ठीक आहे। तर म्हणजे जर का तुम्हाला चौथा भाग करणं जमत जरी नसेल, तर तुम्ही फक्त एवढं जरी लक्षात ठेवलं तरी सुद्धा तुम्ही ब्लाउजची पेपर कटिंग इझिली करू शकाल, ठीक आहे। तर हे बघा इथे काय करायचं, परत मग ह्या 7.5 मध्ये आपल्याला 2 इंच मार्जिनसाठी घेत असतो, तर किती झाले मग, आता इथे पण सेम, फक्त अर्धा इंच एक्स्ट्रा येणार, हे बघा 9.5। तर तुम्ही मोजू पण शकता, 7, 7.5 आणि 2 किती होतं, सपोज 7, 8, 9 आणि हे वरचा अर्धा किती झाले 9.5, आलं का, ठीक आहे। त्यानंतर आहे 32 साईज। तर सेम 32चं पण काय करायचं, डिवाइड बाय 4, आणि किती झालं मग 8 चोक 32। तर हे बघा
असं केलं तरी 8 येते आणि ह्या पद्धतीने जरी केलं की यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा 7.5च्या पुढे किती मग अर्धा ॲड केल्यावर 8 7 7.5 8 ठीक आहे. असं लक्षात राहिलं तरी सुद्धा बरोबरच येणार आहे. ह्या पद्धतीने केलं तरी सुद्धा बरोबर येणार आहे. फक्त ही ट्रिक मी सोपं याच्यासाठी सांगितली की सपोज तुम्हाला चौथा भाग करताच येत नाहीये तर मग आता काय करायचं, म्हणजे गणित येत नाहीये त्यामुळे आपण ब्लाऊज शिकू शकणार नाही का, तर असं काही नाहीये. तुम्हाला जरी गणित येत नसलं, तुमचं गणित जरी कच्चं असलं तरी सुद्धा तुम्ही हा चार्ट बघून ब्लाऊज कुठल्याही साईजचं कटिंग करू शकता. ठीक आहे. ते इथे परत सेम तसंच करायचं. 8 आणि 2 इंच मार्जिन किती झाले बरं 10. तर इथे पण सेम अर्धा इंच ॲड केलं तरी 10 येतंय आणि ह्या पद्धतीने केलं तरी सुद्धा 10च येते. ठीक आहे. यानंतर आपली पुढची साईज आहे 34. ठीक आहे. आता 34चा पण आपल्याला चौथा भाग घ्यायचा आहे. चौतीस भागिले 4 तर हे पण किती झालं मग 8.5. तर भागिले केलं तरी 8.5 येते. 8 मध्ये अर्धा इंच ॲड करून केलं तरी सुद्धा 8.5 येते. ठीक आहे. म्हणजे दोन्ही ट्रिकने सेमच येते. तुम्हाला जी सोपी वाटते ती तुम्ही वापरायची आहे. तर इथे पण सेम 8.5 मध्ये आपण 2 इंच ॲड करणार आहोत. तर किती झाले 8 9 10 आणि तो हाफ 10.5. तर अशी बेरीज केली तरी 10.5 येत आहे आणि असं जरी अर्धा इंच एक्स्ट्रा आहे असं लक्षात ठेवलं तरी सुद्धा किती येते 10.5. ठीक आहे. त्यानंतर पुढची साईज आहे आपली 36. तर इथे पण सेम 36 भागिले 4 येते 9. पुन्हा मी तेच सांगते 8.5 मध्ये जरी तुम्ही अर्धा इंच मार्जिन केलं तरी सुद्धा सेम हेच येणार आहे आणि अशा पद्धतीने जरी केलं तरी सुद्धा काय येणार आहे सेम हेच येणार आहे. ठीक आहे. भागिले केलं तरी आणि हे बघा प्लस हाफ केलं तरी सुद्धा हेच येणार आहे. हे एका ठिकाणी असं ड्रॉ करून ठेवा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की याच्यामध्ये अर्धा इंच ॲड केलंय तरी 9 येतंय आणि ह्या पद्धतीने केलं तरी सुद्धा 9 येते. ठीक आहे. म्हणजे नंतर तुम्ही विसरणार नाही त्यासाठी हा एरो करून ठेवा. तर इथे बघा 9 अधिक 2 किती झाले मग 9 10 11. ठीक आहे. तर इथे पण सेम हे बघा ह्या मेथडने केलं तरी 11 येते आणि यामध्ये हे बघा आपण प्लस हाफ केलं तरी सुद्धा किती येते आपलं 11. ठीक आहे. तर हे लक्षात आलंच असेल तुमच्या. आता कितीपर्यंत झाली आपली 36 साईजपर्यंत झालेला आहे. ठीक आहे. तर 2 मिनटं हा चार्ट व्यवस्थित तुम्ही बघून घ्या. हे बघा चौथा भाग 7 छातीचा चौथा भाग 7 पासून सुरू झालेला आहे. अर्धा फक्त 7 7.5 8 8.5 9 इथपर्यंत झाला आहे. ठीक आहे. छातीची घडी पण बघा 2 इंच मार्जिनसाठी ॲड केल्यानंतर जे येतात ते असते आपली छातीची घडी. ठीक आहे. तर हे बघा सेम ह्या पद्धतीने चार्ट काढून घ्या. आता इथे मला जागा नाहीये त्यामुळे मी हे रफ करते. तुम्ही काय करायचं आहे आता याच्या पुढची साईज आहे 38. ती याच्या खालीच कंटिन्यू लिहायचं आहे. ठीक आहे. तुम्ही काय वेगळा चार्ट करायचं नाही कारण की ह्या चार्टमध्ये फक्त मला जागा नाहीये म्हणून मी हे रफ करून तुम्हाला पुढचं सांगते. ठीक आहे. आणि मी जर खूप छोटं लिहिलं तर तुम्हाला व्हिडिओत कळणार नाही. ठीक आहे. 34 पर्यंत झालं. आता पुढची साईज किती आहे मग 38. तर सेम 38 भागिले करायचं आहे आपल्याला 4. तर ते किती होतात बरं 9.5. तर बघा आधीचं होतं 9 त्यात हाफ ॲड केलं म्हणजे 36चं होतं 9 चौथा भाग त्यात अर्धा इंच ॲड केलं तरी काय ते चालले आपल्या बरोबर 9.5. ठीक आहे. तर बघा इथे छातीची घडीसाठी 9.5 अधिक 2 किती झाले 9 10 11 आणि हा तो हाफ 11.5. ठीक आहे. त्यानंतर पुढची साईज आहे आपली 40. त्याला पण सेम तसंच करायचं. 40 भागिले 4 येत आहे किती 10 आणि असं जरी केलं 9.5 मध्ये अर्धा इंच ॲड केलं तरी सुद्धा आपले किती येतात ते 10च. हे मी पुन्हा यासाठी सांगते की तुम्ही कन्फ्यूज होऊ नाही येत चौथा भाग करता काही प्रॉब्लेम नाही. ह्या पद्धतीने लक्षात ठेवलं फक्त अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे तरी सुद्धा तुमचं बरोबर येणार. ठीक आहे. ते बघा हे 10 मध्ये 2 ॲड केले तर किती झाले 12. सेम 11.5 अर्धा केलं तरी किती येत आहे 12. ठीक आहे. पुढची साईज आहे आपली 42. तर परत तसंच 42 भागिले 4 तर किती येतं इथे 10.5. ठीक आहे. पुन्हा सांगते यात 10 मध्ये अर्धा केलं तरी 10.5 येते आणि 42 भागिले 4 केलं तरी सुद्धा आपलं 10.5च येते. ठीक आहे. तर सेम परत इथे आपण 10.5 मध्ये 2 इंच मार्जिनसाठी घेत असतो तर ते किती झाले मग 12.5.
ठीक आहे. आणि आपली नंतरची साईज आहे 44. तर इथे पण 44 भागिले 4 किती येतात ते मग इथे 11 आणि 11 अधिक 2 मार्जिनसाठी घेत असतो तर किती झाले मग हे टोटल 13. हे आलं का लक्षात आता तुमच्या. तर 44 पर्यंत मी तुम्हाला सांगितलेलं आहे म्हणजे 28 साईज पासून 44 पर्यंत. तर आधीचं मी सांगितलं होतं 36 पर्यंत, त्यातच त्याच्या खाली 38 40 42 44 हे माप टाकून हा चार्ट आपला पूर्ण करून घ्यायचा आहे. ठीक आहे. तर छातीचा चौथा भाग आणि छातीची घडी एवढं आपलं झालेलं आहे. ठीक आहे. तर हा चार्ट झालेला आहे. मी 2 मिनिटं ठेवते, तुम्ही व्यवस्थित बघून घ्या. स्क्रीनशॉट काढायचा असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या आणि स्क्रीनशॉट काढला किंवा नाही काढला तरी चालेल, पण तुमच्या वहीमध्ये हा चार्ट तुम्ही नक्की काढला पाहिजे. ठीक आहे. कारण की याच्यावरून तुम्ही कुठल्याही साईजचं माप इझिली कटिंग करू शकता. ठीक आहे. आता मी पुढचा चार्ट सांगते तुम्हाला. तर बघा इथे छाती आपल्याला लागणारच आहे. तर मी तुम्हाला सांगते बाही म्हणजे बाहीची घडी कितीची घ्यायची आपल्याला ते सांगणार आहे छातीनुसार. ठीक आहे. आता बाही लांबी कशी ना, तुम्ही म्हणाल ठीक आहे बाहीची घडी सांगताय पण मग बाही लांबीचं नाही सांगत आहे. तर ॲक्च्युली कसं आहे बाहीचं प्रत्येकाची वेगवेगळी असते. 3 4 5 5.5. आता सध्या कोपऱ्यापर्यंत खूपच ट्रेंड निघालेला आहे. तर मग 30 10 10.5 11 पर्यंत अशी असते. ठीक आहे. आणि त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलंच होतं किती ॲड करायची किती नाही. तर मी पुन्हा सांगते. पहिले आता हे चार्ट सांगते त्यानंतर ते सांगते. ठीक आहे. तर हे बघा इथे लिहिलं आहे छाती. तर हा आता दुसरा चार्ट आहे. ठीक आहे. तर त्याच्यावर एक कॉलम करायचा आहे छाती, दुसरा कॉलम करायचा आहे बाहीची घडी. ठीक आहे. आता पहिली आपली साईज आहे छातीची किती 28. तर आपल्याला बाहीची घडी किती टाकायची एकदम म्हणजे एकदम सोपं आहे. 28 भागिले 4 म्हणजे छातीचा आपल्याला चौथा भाग घ्यायचा असतो. तर छातीचा चौथा भाग किती येतो मग 7. तर बाहीची घडी इथे ब्रॅकेटमध्ये मी लिहून ठेवते चौथा भाग, म्हणजे तुमच्या ते लक्षात यावं. ठीक आहे. म्हणजे फक्त 28 डिवाइड बाय 4 केलेला आहे आपण, ते आलेला आहे 7. ठीक आहे. तर हे बघा ज्यावेळेस आपण छातीची घडी घेत असतो म्हणजे आत्ताच सांगितलं मी आधीच्या चार्टमध्ये, तर इथे तुम्ही बघू शकतात आपण छातीचा चौथा भाग घेतला आणि छातीची घडी टाकण्यासाठी आपण मार्जिन ॲड केलेलं आहे. तर 4 टक्ससाठी मार्जिन ॲड करतो 2 इंच. तर 2 इंच ॲड केल्यानंतर म्हणजे 7 अधिक 2 ते झाले 9. तर ती आपली छातीची घडी होती. ठीक आहे. तर ही बाहीची घडी किती आहे मग इथे फक्त 7, म्हणजे फक्त आपल्याला घ्यायचा आहे चौथा भाग. ठीक आहे. त्यामध्ये काहीही ॲड करायचं नाही. त्यानंतर पुढची साईज आहे 30. तर 30ला किती घ्यायचं सेम चौथा भाग किती झाला 7.5. ठीक आहे. त्यानंतर आहे पुढची साईज 32. तर 32चा चौथा भाग 8. त्यानंतर आहे 34. 34चा चौथा भाग 8.5. त्यानंतर आहे 36. तर 36चा चौथा भाग आहे 9. त्यानंतर आहे 38. तर 38चा चौथा भाग आहे 9.5. ठीक आहे. म्हणजे ही घडी टाकताना फक्त एवढीच टाकायची आहे आपल्याला 7 7.5 8. म्हणजे जेवढी छाती असेल तर फक्त छातीच्या मापावरून आपण बाहीची घडी टाकू शकतो. आपल्याला त्यासाठी दंडघर वगैरे काहीही लागणार नाही, एवढं लक्षात राहू द्या. ठीक आहे. तर मी इथे साईडला तुम्हाला 2 मिनिटात एक सांगून देते की छातीची घडी म्हणजे आपण नक्की कुठे टाकत असतो. तर हे बघा ह्या पद्धतीने आपण पेपर घेत असतो आणि इकडे खाली आपण इथे काहीतरी मार्किंग करतो, त्यानंतर इथून करतो म्हणजे इथून करतो बाही लांबी, त्यानंतर हे जॉईन करतो. तर इथून इथे जे टाकतो तो असतो आपल्या छातीचा चौथा भाग. आलं का लक्षात. तर ही डायग्राम पण तुम्ही साईडला काढून ठेवू शकता म्हणजे तुमचं पण कन्फ्युजन होणार नाही. बाहीची घडी कुठे टाकायची असते हे पण तुमच्या लक्षात येईल. ते बघा इथून इथपर्यंत जे टाकतो ती असते आपली बाहीची घडी. ठीक आहे. तर इथे पण वाटलंच तर तुम्ही लिहून ठेवा बाहीची घडी. ठीक आहे. कुठून इथून इथपर्यंत टाकलेलं आहे. ठीक आहे. तर हे आलं का तुमच्या लक्षात. आता बाहीची घडी कशी घेतलेली आहे तर
हे पण सेम तसंच आहे, मी तुम्हाला सांगितलं ना चौथा भाग घेताना नाही येत गणित काही प्रॉब्लेम नाही, फक्त एवढं लक्षात राहू दे ह्या साईजला एवढी घडी टाकायची आहे. ठीक आहे, काही गरज नाही कॅल्क्युलेशन करायची कशाची. 7, 7.5, 8, 8.5, 9, 9.5 38 पर्यंत झालेला आहे. तर 38च्या पुढची छाती मी सांगते, तर तुम्ही ते 38च्या पुढे येते 40, तर ते ह्याच आपल्या चार्टमध्ये कंटिन्यू करायचं आहे. ठीक आहे, तर हे बघा 40, तर 40चा चौथा भाग किती होतो 10, म्हणजे छातीची घडी किती झाली आपली 10. त्यानंतर 42ची किती झाली मग 10.5 आणि 44ची झाली 11. आले लक्षात. ही आहे आपली बाहीची घडी, म्हणजे फक्त घ्यायचा चौथा भाग. ठीक आहे, आणि मी तुम्हाला हा चार्ट याच्यासाठी सांगते, नाही येत गणित काही प्रॉब्लेम नाही तरी सुद्धा तुम्ही ब्लाऊज शिवू शकता, तो पण कुठल्याही साईजचा. ठीक आहे, तर 2 मिनिट मी थांबते. हे तुम्ही ड्रॉ करून घ्या, साईडला ही डायग्राम पण काढून ठेवा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की बाहीची घडी आपल्याला कुठे टाकायची असते. ठीक आहे, झाला आपला दुसरा चार्ट. पहिला चार्ट होता छातीचा चौथा भाग आणि छातीची घडी. ठीक आहे, त्यानंतर हा आपला दुसरा चार्ट आहे छाती आणि बाहीची घडी, म्हणजे हा बाहीच्या घडीसाठी आहे आणि तो आपला फक्त छातीच्या घडीचा होता. तर वरती जो पहिला चार्ट होता तिथे नाव लिहून ठेवा छातीची घडी 1 नंबरचा चार्ट. ठीक आहे, हा दुसऱ्या चार्टला 2 नंबर टाकून लिहून ठेवा की बाहीची घडी. ठीक आहे, तर मी हे आता रफ करते. आता मी तुम्हाला आत्ताच सांगितलं आहे की बाहीची घडी सांगितली, तर त्याच्या खाली तुम्ही टिप लिहून ठेवायची आहे. एक काय अस्तरचा ब्लाऊज आहे आणि बिना अस्तरचा एक. तर हा पण एक चार्टच समजून घ्या, असंच लिहून ठेवा म्हणजे कन्फ्यूज होणार नाही. कुठे लिहा आपण आता जो बाहीची घडीचा सांगितलं का त्याच्यानंतर हा 3rd नंबरचा चार्ट तुम्ही हा घ्या. ठीक आहे, तर त्याला टिप पण नाव टाकून ठेवा, IMP पण लिहू शकतात. मोस्ट इम्पॉर्टंट आहे हे. ठीक आहे, तर काय करायचं बाही लांबी आणि त्यामध्ये आपण ऍड करत असतो किती मार्जिन. ठीक आहे, तर मार्जिन किती ऍड करत असतो आपण इथे अस्तरसाठी फक्त अर्धा इंच. ठीक आहे, तर फॉर एक्झाम्पल सांगते मी तुम्हाला. सपोज इथे बाहीची लांबी आहे 4, अस्तरचा ब्लाऊज आहे किती ऍड करणार अर्धा इंच, म्हणजे किती झाले 4.5. अस्तरसाठी अर्धा इंच ऍड केलेला आहे तर 4.5 झाले. आता बिना अस्तरसाठी हा आपला फॉर्म्युला आहे, तर याला ब्रॅकेट करून ठेवा. बिना अस्तरसाठी फॉर्म्युला आहे हा, हे पण त्यात ऍड करून घ्या. 1/2 तुम्ही इकडे कंटिन्यू लिहून घ्या, माझं काही जागा पुरली नाही त्यामुळे मी हे खाली लिहिलेलं आहे. ठीक आहे, ओके. आता बिना अस्तरसाठी काय बाही लांबी प्लस मार्जिन. किती मार्जिन घेतो असतो आपण इथे 1.5 इंच, म्हणजे 1.5. ठीक आहे, तर हा याचा फॉर्म्युला आहे, त्याला पण असं ब्रॅकेट करून ठेवा. तुम्ही वहीमध्ये थोडंसं वेगवेगळ्या कलरचे पेन यूज केले तरी चालेल, रेड ब्लॅक बाकीचं कंटिन्यू जे असेल तुमचं लिहिणं ते ब्ल्यू पेननी लिहू शकतात. आणि हे जे असे फॉर्म्युले असतील तर ते ब्लॅकने लिहित जा किंवा रेडने लिहित जा. इथे पण जे असेल ना आपलं हे वरती जे टाकतो आपण त्याला पण वेगळा पेन यूज केला तर ती वही तुम्हाला एकदम सुटसुटीत दिसेल आणि तुम्हाला कधीच ती वही बघून असं वाटणार नाही की आपण काय लिहिलंय आपल्याला समजत नाहीये. तुम्हाला इझिली कळेल तुम्ही काय लिहिलेलं, एकदम व्यवस्थित छानपैकी सुटसुटीत लिहून ठेवायचं आहे. ठीक आहे, सेम एक्झाम्पल घेऊयात म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे बघा इथे घेतलंय 4, त्यात ऍड केला आहे आपण 1.5 इंच, तर किती झाले मग 4 आणि 1 5 आणि तो हाफ 5.5. ठीक आहे, तर हे बघा आता ब्लाऊज तुमच्याकडे शिवायला आलेला आहे. ठीक आहे, त्याची बाही लांबी घेतलेली आहे तुम्ही 4. ठीक आहे, एकच व्यक्तीचे 2 ब्लाऊज आहे, एक अस्तरचा आहे एक बिना अस्तरचा आहे. काय करणार अस्तरचा शिवताना फक्त अर्धा इंच बाहीमध्ये मार्जिन घ्यायचं आहे. ठीक आहे, आणि मग तो कटिंग करायचा. शिवून कितीचा होणार पण रेडी आपली बाही ही 4चीच होणार आहे. ठीक आहे, दुसरा ब्लाऊज आहे त्याच व्यक्तीचा आहे, मी आताच बोलली बिना अस्तरचा आहे. काय करणार 1.5 इंच मार्जिन ऍड करून तो ब्लाऊज कटिंग करायचा आहे आणि मगच शिवायचा आहे. चुकून हे कन्फ्युजन करू नका प्लीज. हा चार्ट ह्याच पद्धतीने काढून ठेवा. मग काय होणार बघा
कटिंग करताना इथे 5.5 घेणार आहे, इथे 4.5 घेणार आहे, पण शिवून हा पण 4चा होणार आहे आणि हा पण आपला 4चाच होणार आहे, एवढं लक्षात राहू द्यायचं आहे. ठीक आहे. तर मी पुन्हा एकदा सांगते, बिना अस्तरचा ब्लाऊजला आपल्याला 1 इंचाची हातशिलाई लागते, म्हणून आपण इथे 1.5 इंच ॲड करत असतो. टिप वाटते ना तुम्हाला लिहायची गरज आहे, बिनधास्त लिहून ठेवायचं. काय 1 इंचाची हातशिलाई असते, म्हणून आपण बिना अस्तरच्या ब्लाऊजमध्ये 1.5 इंच मार्जिन घेत असतो, म्हणजेच अस्तरपेक्षा 1 इंच एक्स्ट्रा. आलं लक्षात? तर हा पण तुम्ही लिहून ठेवा व्यवस्थित, हा चार्ट पण काढून ठेवायचा आहे. ठीक आहे. तर आता मी हे रफ करते, तुमच्या लक्षात आलंच असेल. आता हे बघा किती चार्ट झाले आपले, एकूण 3 झाले. ठीक आहे. आता चौथा चार्ट. पहिला कॉलम आहे छाती. ठीक आहे. दुसरा कॉलम आहे गळा रुंदी. तिसरा कॉलम आहे शोल्डर आणि चौथा कॉलम आहे आपला मुंडा. ठीक आहे. तर हे पण खूप महत्त्वाचं आहे. आता जे चार्ट सांगितले ते पण महत्त्वाचेच आहे, पण हा पण खूप महत्त्वाचा आहे, कारण बऱ्याचदा काय होतं, गळा रुंदी आपल्याकडून कमी जास्त झाली किंवा शोल्डर कमी जास्त झालं तर काय होतं, शोल्डर उतरण्याचे चान्सेस असतात. ठीक आहे. ब्लाऊज बिघडण्याचे पण चान्सेस असतात. मुंडा कमी झाला की टाईट होऊ शकतो, जास्त झाला की खूपच लूज होऊ शकतो, परत मग त्याच्यात ॲडजस्टमेंट करावी लागते. ठीक आहे, थोडीशी ॲडजस्टमेंट करू शकतो आपण 1-2 लाईनीची, पण जास्त नाही करू शकत. 1/2 इंच वगैरे एवढं केलं तर मग सगळं ब्लाऊजचं लुकच खराब होईल. ठीक आहे. त्यामुळे हा चार्ट पण खूप 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 महत्त्वाचा आहे. ठीक आहे. तर हे बघा, पहिली छाती आहे, साईज छातीची साईज किती, 28 इंच. ओके. त्यासाठी आपण गळा रुंदी घेणार असतो 2.5 इंच. हा चार्ट आहे, हे लिहूनच ठेवायचं आहे. तर आता मी एक खूप महत्त्वाचं सांगते की गळा रुंदी आपण 2.5 घेतो. ठीक आहे. पण ज्या वेळेस आपल्याला वाटतंय की 2.5 गळा रुंदी घेऊन सुद्धा शोल्डर उतरतंय, काही प्रॉब्लेम नाही, सरळ काय करायचं, 2.25 इंचाची गळा रुंदी घ्यायची आहे. ठीक आहे. म्हणजे 2 लाईन कमी घ्यायच्या आहे 2.5ला. ठीक आहे. तर लक्षात राहू द्या. त्यानंतर आता याचं शोल्डर असतं आपलं 2.5 इंच. 28 साईजसाठी आपण किती शोल्डर घेतो असतो, 2.5 इंच. आता तुम्ही म्हणाल की पूर्ण शोल्डर अंगावर घेतलंय, मग त्याचं काही प्रॉब्लेम नाही. पूर्ण शोल्डर जे घेतलेलं असेल त्याचं आपण निम्म टाकत असतो कटिंग करताना. ठीक आहे. पण शक्यतो ज्या वेळेस कटोरी 4टक्स ब्लाऊज असेल त्यावेळेस एवढं लक्षातच ठेवायचं आहे की 28 साईज आहे, आपल्याला 2.5 शोल्डर घ्यायचं आहे. पण सपोज जर त्यांनी मापाला दिलेल्या ब्लाऊजचं शोल्डर जर 3 असेल आणि त्या कस्टमरला 3 शोल्डर हवा असेल तर इथे फक्त 3 टाकायचं कटिंग करताना, यात काहीही अवघड नाही. पण रेग्युलरली ह्या पद्धतीने असतं तर मी तुम्हाला ह्या पद्धतीने सांगते. ठीक आहे. आता शोल्डर असतं 2.5 इंच आपल्याला घ्यायचं असतं, पण त्यामध्ये आपण 1/2 इंच मार्जिनसाठी घेत असतो. ठीक आहे. म्हणजे किती होतं मग इथे 3 टाकत असतो आपण. ठीक आहे. हे लक्षात राहू द्या. त्यानंतर आता मुंडा 28 साईजसाठी घेत असतो आपण 5.5 इंच. ठीक आहे. तर लक्षात राहू द्या, ज्यावेळेस 28 साईज असते, 4टक्सचा ब्लाऊज आहे, तर मुंडा घ्यायचा आहे 5.5. तर हे बघ लक्षात राहू द्या, मी आता हे जे चार्ट बोलते हे फक्त 4टक्स ब्लाऊजसाठी सांगते. ठीक आहे. त्यानंतर आपली पुढची साईज आहे 30. तर याला पण गळा रुंदी आपल्याला 2.5 इंचच घ्यायची आहे. ठीक आहे. त्यानंतर याचं शोल्डर पण घ्यायचं आहे आपल्याला 2.5 आणि त्यामध्ये 1/2 इंच मार्जिनसाठी घेतो. पण टोटल किती होतं मग इथे 3 इंचाचं आपण टाकत असतो. 28ला पण आणि 30ला पण सेम आहे. ठीक आहे. आणि मुंडा पण 28 आणि 30चा सेमच आहे, 5.5 इंच. ठीक आहे. आता त्यानंतर पुढची साईज आहे आपली 32. तर 32ला पण आपण गळा रुंदी घेत असतो 2.5 इंच. त्यानंतर शोल्डर पण घेत असतो 2.5, त्यात हाफ ॲड करायचं, ते टोटल किती होत असतं 3च, म्हणजे टाकताना 3 टाकायचं. आणि ब्लाऊज जेव्हा रेडी होतो तेव्हा किती होतं मग आपला 2.5 इंचाचं तयार शोल्डर होतं. ठीक आहे. तर याला पण आपण मुंडा घेत असतो 5.5 इंच. ठीक आहे. यानंतर आपली पुढची साईज आहे 34. तर 34ला पण आपण सेम गळा रुंदी घेत असतो, सेम शोल्डर घेत असतो. ठीक आहे. 2.5च, पण हे हाफ परत तुम्ही लिहून ठेवायचं आहे आणि ते टोटल टाकताना होतं मग 3. ठीक आहे. आणि मुंडा आपण इथे किती घेत असतो आता 34 साईजला 5.25, म्हणजे 5.5 आणि 2 लाईन एक्स्ट्रा.
6.25 वाचता येत नसेल तर हे बघा ह्या पद्धतीने इथे ब्रॅकेटमध्ये लिहून ठेवायचं आहे की हे 6.25 आहे. आता परत सांगते 6.25 म्हणजे 6ला 2 लाईन कमी. ठीक आहे, तर एवढं आलं का लक्षात. हे 4 साईज सांगितलेले आहे. याच्या पुढच्या पण सांगते, इथे काही जागा नाही आहे, तर याचं पुढचं जे सांगेल ते तुम्ही ह्या चार्टमध्ये खाली कंटिन्यू करायचं आहे. ठीक आहे, तर नीट 2 मिनिट बघून घ्या, काही समजत नसेल तरी बघा. ठीक आहे, सोपं आहे, काही अवघड नाही आहे. 2.5 गळा रुंदी घेतलेली आहे. शोल्डर पण आपण 2.5 घेतलेला आहे आणि मुंडा पण 5.5 घेतला आहे 32 साईजपर्यंत. ठीक आहे, आणि 34 साईजला मग आपण इथे 5.25 घेतलेला आहे. ओके, आता हे मी रफ करते. 34 पर्यंत सांगितलं, लक्षात राहू द्या. आता याच्या पुढचं सांगायला सुरुवात करते मी. ठीक आहे, आता या पुढची साईज किती होती बरं आपली, कितीपर्यंत सांगितलंय, 34 पर्यंत सांगितलंय. तर याची पुढची साईज आहे 36 इंच. ठीक आहे, तर याला पण आपण गळा रुंदी घेत असतो 2.5 इंच, त्यानंतर शोल्डर पण घेत असतो 2.5 इंच, त्यात अर्धा इंच आपण मार्जिनसाठी घेतो. तर टोटल किती होतात मग आपले 3. ठीक आहे, आणि आपण इथे मुंडा घेणार असतो 5.25 म्हणजे 5.5 आणि 2. तर ब्रॅकेटमध्ये परत लिहून ठेवा, नंतर विसरले की याला काय म्हणायचं, तर 5.25 असं वाचायचं आहे. ठीक आहे, तर लक्षात राहू द्या. पुन्हा सांगते, 5.25 म्हणजे 6ला 2 लाईन कमी. ठीक आहे, आता 36च्या पुढचं आहे 38. 38ला आपण गळा रुंदी घेत असतो 2.5 इंच, त्यानंतर परत शोल्डर पण घेत असतो 2.5, अर्धा इंच आपण मार्जिनसाठी घेत असतो. टोटल किती झाले मग 3, म्हणजे शोल्डर टाकताना कितीचं टाकतो 3चं. आता तुम्ही म्हणत असाल हे असं सांगता ते, तर तुमच्या जर लक्षात येत नसेल तर हा चार्ट झाल्यावर मी तुम्हाला 2 मिनिटात सांगून देते की आपण शोल्डर कुठे टाकत असतो ते. ठीक आहे, आणि 38 साईजला आपण मुंडा पण घेणार आहे 5.25. ठीक आहे, तर इथे पण ब्रॅकेटमध्ये तुम्ही याच्यासारखंच 5.25 लिहून ठेवा. नाही लिहिलं, एका ठिकाणी लिहिलं तरी चालेल, तुम्हाला ते समजूनच जाईल. पण वाटत असेल की लिहून ठेवावा तर लिहून ठेवा बिंदास. ठीक आहे, आपल्याला जसं समजेल तसं लिहायचं, काहीही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर पुढची साईज आहे आपली 40. आता आहे 40, तर 40ला आपण गळा रुंदी किती घेणार, तर गळा रुंदी आपण 3ची पण टाकू शकतो. ठीक आहे, पण मी इथे 2.25 सांगते तुम्हाला. ठीक आहे, आता 2.25 टाकताना टाकायचं, कारण की ती स्टिच करताना आपण 2 इंचाचं मार्जिन घेतच असतो आणि 2 इंचाचं मार्जिन घेतलं की ते रेडी आपला 3चा होतच असतो. सपोज आता एखाद्याची साईज 40 आहे, तुम्ही टाकलंय 3.25, इथे लिहून ठेवते 3.25 गळा रुंदी घेतली आहे तुम्ही, म्हणजेच 3ला 2 लाईन कमी. ठीक आहे, तर तुम्हाला जर वाटलं की नाही थोडं कमी होतंय, थोडं जास्त गळा रुंदी पाहिजे नाही, तर तुम्ही इथे 3चं पण टाकू शकता. तर मी इथे कॉमा करून 3 पण लिहून ठेवते. ठीक आहे, आणि आपण 40 साईजसाठी शोल्डर घेणार आहोत 3चं. ठीक आहे, तर लक्षात राहू द्या, 40ला आपण शोल्डर कितीचं घेतो 3चं, आणि मग त्यानंतर त्यामध्ये आपण अर्धा इंच ॲड करतो. मग टाकताना ते किती झालं मग आपलं 3.5चं. ठीक आहे, हे लक्षात राहू द्या. आणि मुंडा पण 40 साईजला मग आपण कितीचा घेत असतो 6चा. ठीक आहे, तर लक्षात राहू द्या. 38 पर्यंत सेम होतं, म्हणजे ॲक्च्युली 3 साईजचं सेम आहे. 28, 30, 32ला आपण घेतलेलं आहे सेम. त्यानंतर 34, 36, 38ला घेतलं आहे सेम, आणि त्यानंतर आता 40चं इथे वेगळं येतंय की आपण इथे शोल्डर 3 टाकलेला आहे, गळा रुंदी पण 3.25 टाकलेली आहे. ठीक आहे, आणि मुंडा घेतलेला आहे 6चा. तर हे पण त्या चार्टमध्ये कंटिन्यू लिहून ठेवा. आता अजून यातल्या साईज बाकी आहे 42 आणि 44, तर ते पण मी सांगते, तर तुम्ही ह्या चार्टमध्ये कंटिन्यू करायचं आहे. ठीक आहे, पुढची साईज किती आहे मग 42. ठीक आहे, तर याला आपण गळा रुंदी घेणार आहोत 3.25. ठीक आहे, लिहून ठेवा 3.25. त्यानंतर आपण याला शोल्डर घेणार आहोत 3 इंच, आणि आपण
अर्धा इंच मार्जिन त्यात ॲड करतो म्हणजे किती होतं मग 3.5. तर आपण पेपर कटिंग टाकताना किती शोल्डर टाकणार मग 3.5चं. ठीक आहे. आता 42 साईजचा मुंडा आपण 6 पण घेऊ शकतो आणि 6.25 पण घेऊ शकतो. तर तुम्ही म्हणाल हे 2 का लिहिलं. काय करायचं, पहिली साईज आहे 42, पहिल्यांदाच ब्लाऊज शिवताय, 6 टाकून बघायचं, काही प्रॉब्लेम नाही, किंवा 6.25 टाकून बघितलं तरी काही प्रॉब्लेम नाही. आणि फिटिंग झाल्यानंतर तुम्हाला जर वाटलं की मुंड्यात थोडंसं लूज होतंय तर काय करायचं मग, किंचितच आहे बघ, फक्त आपण किती 2च एक्स्ट्रा घेतलेलं आहे, तर 2ची मार्जिन ठेवून किंचितची कडेकडेने एक टिप मारून द्यायची. ठीक आहे. सपोज तुम्ही 6चं घेतलं आणि तुम्हाला वाटते की तो टाईट होतोय तर नेक्स्ट टाइम 6.25 टाका ना, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. पण लक्षात राहू द्या, कारण की कसं ना, साईज 42 आहे म्हणजे मुंडा मोठाच असेल असं काही नसतं. काही काहींची साईज अशी असून सुद्धा मुंडा कमी असतो, मग आपल्याला 6च टाकावं लागतं. आलं का लक्षात. त्यामुळे मी तुम्हाला हे दिलेलं आहे. आणि काहींचं बरोबर असतं 42 आहे ठीक आहे, मुंडा पण मोठा असतो, त्यावेळेस आपल्याला 6.25 लागतं. ठीक आहे. तर हे एवढं लक्षात राहू द्या. त्यानंतर ह्या पुढची साईज आहे आपली 44 इंच. तर 44ला आपण गळा रुंदी घेत असतो 2.25च. ठीक आहे. तर इथे पण सांगते मी, आधी 40ला सांगितलं बघा, तुम्हाला वाटलं तर तुम्ही 3 पण घेऊ शकतात. तर सेम इथे पण तसंच आहे. शिवल्यानंतर वाटतंय की गरज होती 3ची तर 3 टाकायचं आहे, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. इथे पण सेम मग शोल्डर आपलं 3 इंच घ्यायचं आहे आपल्याला तयार. आणि मग अर्धा इंच मार्जिनसाठी, तर टोटल किती झालं मग 3.5. तर पेपर कटिंगला कितीचं टाकायचं आहे मग आपल्याला 3.5चं शोल्डर. ठीक आहे. आणि आपल्याला मुंडा याचा घ्यायचा आहे 6.25 किंवा 6.5. तर सेम त्याच पद्धतीने मी सांगते, जेव्हा आत्ता सांगितलं तेच. पहिल्यांदी आहे 44 साईज, काही प्रॉब्लेम नाही, 6.25चं टाकून बघा. तुम्हाला वाटतंय नको चुकलं तर काही प्रॉब्लेम नाही, 6.5चं टाकून बघा. कारण की 2 इंचाची आपण टिप मारू शकतो. कारण पहिल्यांदा ब्लाऊज आलेला आहे, ती लगेच अंदाज येणार नाही, शिवल्याशिवाय तर कळणार नाही ना. मग शिवून झाले आपल्याला वाटतंय तर नेक्स्ट टाइम काय करायचं, नकोय 6.25, काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही 6.5 कंटिन्यू टाकत जा. ठीक आहे. मी परत सांगते की मुंडा हा कमी जास्त असू शकतो. प्रत्येकाची छाती 44 आहे म्हणजे मुंडा एवढाच टाकावा लागेल असं नाही आहे, 2 इंचाचं पुढे मागं होऊ शकतं. त्यासाठी मी तुम्हाला हे 2 सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर हा पण चार्ट आता आपला पूर्ण झालेला आहे. तुमच्या लक्षात आला असेल की गळा रुंदी किती घ्यायची, शोल्डर किती घ्यायचं आणि मुंडा किती घ्यायचा. ठीक आहे. तर आता हा मी रफ करते. तर तुम्ही व्यवस्थित हे सगळे चार्ट काढून घ्यायचे आहे. पण आता मी तुम्हाला सांगते सगळ्यात महत्त्वाचा चार्ट, तो म्हणजे 4 टक्सचं अंतर किती घ्यायचं असतं ते. ठीक आहे. म्हणजे आपण जो टक्स टाकतो, तर मी तुम्हाला इथे आधी ना सांगते. हे बघा, आपण इथे घेणार आहे छाती. ठीक आहे. आणि इथे घेते टक्सचे अंतर. आता हे टक्सचे अंतर म्हणजे काय, तर हा आपला नेक्स्ट चार्ट आहे. तर पहिला कॉलम आहे छाती, दुसरा कॉलम आहे टक्सचे अंतर. ठीक आहे. तर हे बघा, आता मी तुम्हाला सांगते. सपोज हा तुमचा पुढचा भाग आहे. हां, मी असा ड्रॉ करते, तुमच्या लक्षात येईल तेवढं. ठीक आहे. हा आपला सेंटर आहे. ठीक आहे. तर इथून जो आपण टाकत असतो, इथे टाकतो ना टक्स, तर हे जे अंतर आहे ना ते काय आहे, टक्सचे अंतर. तर हा चार्ट जिथे काढणार आहे त्याच्या साईडला ही डायग्राम पण तुम्ही काढून ठेवायची आहे. आणि टक्सचे अंतर नक्की कुठे आहे तिथे बघा, ह्या पद्धतीने ॲरो करून लिहून घ्यायचं आहे की हे आहे टक्सचे अंतर. आता बरेच जण मला विचारायचे की आता हे जे अंतर घेतलंय 3.5 तुम्ही, तर ते आमची साईज 38 आहे, 36 आहे, 40 आहे, तर मग किती घ्यायचं. त्यासाठी मी तुम्हाला हा चार्ट पण सांगत आहे. ठीक आहे. तर हे बघा, पहिली साईज घेऊयात आपण 28. ठीक आहे. तर 28 साठी टक्सचं अंतर टाकत असतो आपण 3.5 इंच, म्हणजे इथून इथे 3.5 इंचला मार्किंग करायची. ठीक आहे. त्यानंतर पुढची साईज आहे आपली 30. तर 30ला पण करायचं आहे आपल्याला 3.5 इंच. ठीक आहे. त्यानंतर त्यापुढे आहे 32. तर 32ला पण टक्सचे अंतर किती आहे, सेम 3.5 इंच. लक्षात राहू द्या. हां, 28, 30 आणि 32 या तिन्ही पण साईजसाठी आपलं टक्सचं अंतर सेम आहे 3.5 इंच. ठीक आहे. त्यानंतर आहे आता पुढची साईज किती, 34. तर 34 साठी किती घेणार, आता चेंज होणार, 4 इंच घेणार. ठीक आहे.
तर हा काढून घ्या. याच्या पुढची साईज काही इथे बसत नाही आहे. ठीक आहे, मग रफ करते. तुम्ही मी जे सांगेल ते याच्या पुढच्या चार्टमध्ये कंटिन्यू करायचं आहे. ठीक आहे. 34 नंतर आहे आपली 36 साईज. तर 36ला पण घेत असतो आपण 4 इंच. ठीक आहे. त्यानंतर पुढची साईज आहे आपली 38. तर 38ला पण घेत असतो आपण 4 इंच. म्हणजे लक्षात राहू द्या, 28, 30, 32ला टाकलं 3.5 इंच. त्यानंतर 34, 36, 38ला घेतलेला आहे 4 इंच. आणि त्यानंतर 40, 42 आणि 44 या 3 इंचला पण आपल्याला टाकायचं आहे 4.5 इंचचा टक्स. 4.5 इंचाचा टक्स म्हणजे ते टक्सचं अंतर. हा, लक्षात राहू द्या, नाहीतर वरतीच टाकाल तेवढा मग सगळं चुकाल. त्यामुळे काय करा, हा चार्ट जिथे काढणार त्याच्या खाली किंवा साईडला कुठेतरी टक्सच्या अंतरची ही डायग्राम तुम्ही काढून ठेवायची आहे. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की इथून इथपर्यंत जे आहे ते टक्सचं अंतर ह्या पद्धतीने घ्यायचं आहे, म्हणजे ह्या चार्टने. ठीक आहे. तर 2 मिनिट बघून घ्या, म्हणजे मला रफ करायला आणि तुम्हाला पुढचा चार्ट सांगायला. ओके. तर मी रफ करते आता हे. नेक्स्ट चार्ट मी तुम्हाला सांगते की ब्लाउजची उंची किती आहे आपली त्याच्यानुसारचा. ठीक आहे. आणि कितीचा टक्स घ्यायचा मग, म्हणजे ब्लाउजच्या उंचीनुसार आपण कितीचा टक्स टाकायचा असतो ते. ठीक आहे. आता डायग्राम सांगते मी तुम्हाला परत, जे मगाशी सांगितली होती ना तीच. तर ती डायग्राम कशी येते ते नका लक्षात देऊ. हा, मी काय सांगते त्याकडे लक्ष द्या. ती तिरकी होऊ शकते, मी डायरेक्ट काढते. ठीक आहे. आता कितीचा टक्स म्हणजे हे बघा, टक्सची उंची म्हणजे हे. ठीक आहे. तर मी इथे खाली लिहून ठेवते. इथे पण ब्रॅकेटमध्ये लिहून ठेवा टक्सची उंची. ठीक आहे. इथे पण लिहिते आता मी. तर ह्या चार्टच्या बाजूला जागा असेल तर बाजूला, खाली, वर, जिथे जागा असेल तिथे ही डायग्राम पण काढायची आहे. ही आहे टक्सची उंची. बघा, मी मगाशी सांगितलं टक्सचं अंतर म्हणजे इथून इथं किती घ्यायचं त्याचा चार्ट तो. आणि हा आहे टक्सची उंची किती घ्यायची. आता टक्सची उंची ही डिपेंड असते आपल्या ब्लाउजच्या उंचीवर. तर ब्लाउजची उंची किती आहे त्यावर. ठीक आहे. तर आता मी शक्यतो 10.5 ते 11 उंची असते. शक्यतो 10.5 नसते, क्वचित 10.5-11 असते. ठीक आहे. नाही तर 11:30 12पासूनच सुरुवात होत असते. ठीक आहे. तर 10.5 ते 11 किंवा तुम्ही अजून एक ॲड करून घ्या, तिथे 11.5 पण असेल ब्लाउजची उंची. थांबा, आता इथे पण कॉमा द्या. 10.5 असेल, 11 असेल किंवा 11.5 असेल तर कितीचा टक्स टाकायचा आहे आपल्याला, 2चा किंवा 2.25चा. ठीक आहे. जो त्यावेळेस ॲडजस्ट होत असेल तो. आता तो कसा ठरवणार, सपोज आता तुमचं 10.5चा आहे इथून. ठीक आहे. आणि तुम्ही 2चा टक्स टाकताय आणि त्याचा सेंटर घेऊन पण बरोबर इथे येतोय, काही प्रॉब्लेम नाही. पण तुम्ही 2.25चा टाकला, तो वरती गेला आणि त्याचा सेंटर खाली आला, तर तुम्हाला 2चा टाकावा लागेल. त्यासाठी मी हे 2 लिहून ठेवलेले आहे, 2 किंवा 2.25चा. ठीक आहे. त्यानंतर आता ब्लाउजची उंची आहे आपली 12, 12.5 आणि 13. तर काय करणार, तर आपल्याला टक्स टाकायचा असतो 2.5 इंचाचा. ठीक आहे. त्यानंतर पुढचं 13.5, 14, 15. आता यात 14.5 पण येणार आणि 15पर्यंत शक्यतो असते. 15च्या पुढे काही जास्त कोणाची उंची नसते. क्वचित जर असेल तर ठीक आहे, त्यावेळेस तुम्ही मला कमेंट करून विचारा, मग मी सांगेल. पण आता काही एवढी गरज नाही लगेच एवढा पुढचा विचार करण्याचा. शक्यतो नसतेच, 15च्या पुढे हाईटच नसते. ठीक आहे. तर यासाठी आपण टाकत असतो मग 3चा टक्स. ठीक आहे. म्हणजे आपल्या टक्सची उंची किती असते, 3 असते त्यावेळेस. तर हे तुमच्या लक्षात आलं असेल. ब्लाउजच्या उंचीनुसार टक्सची उंची किती घ्यायची ते डिपेंड असतं. तर पुन्हा एकदा सांगते, ब्लाउजची उंची आहे 10.5, 11, 11.5. टक्सची उंची घ्यायची आहे 2 किंवा 2.25. ठीक आहे.
त्यानंतर ब्लाऊजची उंची आहे आपल्या 12, 12.5 किंवा 13 तिन्हींपैकी कुठलीही असो. टक्सची उंची घ्यायची आहे 2.5 इंच. ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल की ठीक आहे ह्या पद्धतीने करायचं आहे, पण अजून एका गोष्टीवर सुद्धा आपला टक्स कितीचा घ्यायचा हे डिपेंड असतं की आपण पुढचा गळा किती घेतलेला आहे. कारण की हे बघा, तुम्ही इथून पुढचा गळा घेतलेला आहे, इथून आपली क्रॉस पट्टी पण येत असते. ठीक आहे. आणि मग आपण टक्स टाकत असतो याच्यावरती. हे पण लक्षात राहू द्या, इथे क्रॉस पट्टी असते आणि त्याच्यावरती आपला टक्स जात असतो. तर मग त्याचा सेंटर कुठपर्यंत येतो त्यावर पण डिपेंड असतो की आपल्या टक्सची उंची किती कमी जास्त करायची. ठीक आहे. पण जनरली हे बरोबरच येतं. क्वचित एखाद्या वेळेस आपल्याला एखादी लाईन पुढे मागे करावी लागते. ठीक आहे. तर हे हा चार्ट पण काढून घ्या तुम्ही, ब्लाऊजची उंची आणि कितीचा टक्स टाकायचं ते. ठीक आहे. तर हे बघा, मी आज तुम्हाला बरेचसे चार्ट सांगितलेले आहेत आणि ते सगळे चार्ट आपल्या 4 टक्स ब्लाऊजच्या कटिंगसाठी उपयोगी येणार आहे. आणि हे चार्ट जर व्यवस्थित तुम्ही तुमच्या वहीमध्ये काढले आणि ते फॉलो करून जर पेपर कटिंग केली तर काहीच चुकणार नाही, काही म्हणजे काहीच नाही. ठीक आहे. तरी काही प्रॉब्लेम येत असेल कटिंग करताना तर तुम्ही मला कमेंट करा, मी तुम्हाला सांगेल. ठीक आहे. काही प्रॉब्लेम नाही. तर खूप महत्त्वाची चार्ट मी तुम्हाला सांगितलेला आहे, तर ते लक्षात राहू द्या. ठीक आहे. आता हे सगळे चार्ट झालेले आहे. तर अजून एक महत्त्वाची गोष्ट मी सांगते, तर ती पण तुम्ही टिप म्हणून लिहून ठेवा. ती पण आपली 4 टक्सच्या ब्लाऊजसाठी खूप उपयोगी येते. तर ती म्हणजे आपली क्रॉस पट्टी. हे बघा, इथून आपण कमी घेतलेलं असतं आणि हे बघा, ही आहे आपली क्रॉस पट्टी. मी अंदाजेच काढलेली आहे, तुम्ही पण काढून घेऊ शकता. तर ही जेव्हा आपण ही क्रॉस पट्टीची पेपर कटिंग ठेवून ज्या वेळेस आपण ते ब्लाऊज किंवा अस्तर कट करत असतो त्यावेळेस आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं असतं, कुठून खालच्या साईडने. ठीक आहे. तर अर्धा इंच एक्स्ट्रा घेणे असं तुम्ही लिहून ठेवायचं आहे. ही खूप महत्त्वाची टिप आहे. वरती टिप नाव द्यायचं आहे, ही डायग्राम काढायची आणि अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं. कधी घ्यायचं? अस्तर किंवा ब्लाऊज पीस कट करताना. लिहून ठेवा, बिंदास लिहून ठेवा. तुम्ही परत कन्फ्यूज होता ना, ही डायग्राम काढली ना, खाली लिहून ठेवा काय, अस्तर कॉमा ब्लाऊज कटिंग करताना क्रॉस पट्टी म्हणत असेल तर क्रॉस पट्टी लिहा, योग पट्टी म्हणत असेल तर योग पट्टी लिहा. योग पट्टी अर्धा इंच काय घ्यायचं जास्त घेणे. आलं का लक्षात? म्हणजे ही डायग्राम काढल्यानंतर इथे ॲरो करून अर्धा इंच लिहिलेलेच आहे, तरी सुद्धा हा पॉईंट तुम्ही लिहून ठेवायचा आहे की अस्तर किंवा ब्लाऊज पीस कटिंग करताना योग पट्टी नेहमी काय करायचे आहे, आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. त्याला अंडरलाईन पण करून ठेवा, म्हणजे ती टिप बघितल्या तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 4 टक्सची कुठलीही साईजची आपल्याला कटिंग करता आली पाहिजे, तर त्यासाठी खूप महत्त्वाचे म्हणजे खूप महत्त्वाचे चार्ट सांगितलेले आहे, काही टिप्स सांगितलेल्या आहेत. त्या तुम्ही मी ज्या पद्धतीने सांगितल्या आहे त्या पद्धतीने तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायचे आहे. ठीक आहे. तर मी तुम्हाला खूप असं वहीत असं छोट्या अक्षरात नाही सांगितलं, एकदम व्यवस्थित बोर्डवर सांगितलेलं आहे, म्हणजे ते तुमच्या पण लक्षात येईल. आणि ज्या स्टेपने मी तुम्हाला सांगितलं आहे त्या स्टेपने तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे. ठीक आहे.